नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण टमाटोच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि आज आपण गळे भरण्याविषयी माहिती जाणून घेणार आहे। गळे भरण्याचे फायदे व तोटे काय आहे हे आपण जाणून घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, उन्हाळा चालू आहे, मार्च एप्रिलचा महिना चालू आहे। ज्या शेतकऱ्यांनी टमाटोची नवीनच लागवड केली आहे, मार्च मध्ये लागवड केली आहे, कोणी एप्रिल मध्ये, कोणाची लागवड चालू आहे सध्या, अशा शेतकऱ्यांनी टमाटोचे गळे भरणं खूप महत्त्वाचं आहे। कारण गळे भरण्याची आता जी उष्णता येते, दुपारी संध्याकाळची उष्णतेची लाट राहते, ती या पन्नी खालून घुसून या छिद्राद्वारे निघते। शेतकरी बांधवांनो, या छिद्राद्वारे वाफ निघाली तर झाड कुंपत होत चालतं, झाड खराब होत चालतं। या छिद्राला उष्णतेची लाट बसू नये म्हणून तुम्हाला गळे भरणं खूप महत्त्वाचं आहे। आणि तुमच्या सुरुवातीला टमाटे लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या 2 ड्रिचिंग झाल्यानंतर तुम्हाला गळे भरणी करायची आहे। 2 ड्रिचिंग म्हणजे झाड चांगलं सेटअप झाल्यानंतर तुम्हाला गळे भरणी करायची आहे। समजा तुम्ही ड्रिचिंग सुरुवातीची ड्रिचिंग जर तुम्ही रोको झालं किंवा रोडोमिल गोल्ड झालं, त्यामुळे तुम्ही अॅक्ट्रा घेऊ शकता आणि ह्युमिक घेऊ शकता। आणि नंतरची ड्रिचिंग तुम्ही वेल्यम फ्लॅक्झी घेऊ शकता किंवा स्लेअर प्रो घेऊ शकता किंवा गौच घेऊ शकता। अशा महत्त्वाच्या 2 ड्रिचिंग झाल्यानंतर झाड चांगले सेटअप झाल्यानंतर तुम्हाला गळे भरणी करायची आहे। आणि गळे भरणी करत असताना तुम्हाला पन्नी खालची माती घ्यायची। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खालची माती घेऊ नका, कारण खालची माती आता टेम्परेचर असल्यामुळे खालची माती गरम राहते, मग झाडाला इजा पोहोचू शकते। त्याच्यामुळे तुम्हाला मल्चिंग खालची माती घ्यायची आहे, कारण ही माती थंडी राहते, पाणी दिल्यामुळे माती थंडी राहते। तुम्हाला मी दाखवू शकतो, अशी गळे भरणी करायची आहे। आणि गळे भरणी करत असताना अर्धवटच गळे भरणी करा, पूर्ण माती लावू नका खोडापाशी। तर काही शेतकरी अशी पूर्ण माती लावून देतात। पूर्ण माती लावल्याने काय होतं शेतकरी बांधवांनो, पूर्ण माती लावल्याने काय होतं, आता टेम्परेचर आहे, तापमान ज्यादा आहे, तापमानाने ही माती तापन तुमची, ही माती तापल्याने त्या खोडाला इजा होईल, खोडाला इजा झाल्याने तिथे बुरशी तयार होईल, बुरशी तयार झाल्याने तुमचं झाड बसू शकतं, झाडाची क्वालिटी कमी होऊन जाते, झाड चालत नाही, मग बुरशी लागल्याने झाड खराब होऊन जातं। त्याच्यामुळे गळे भरताना अर्धवट भरत जा असे। आणि किंवा माती जादा झाली, ती मल्चिंग जर अशी केली ना, माती लेवल होऊन जाते। गळे भरणे सध्याच्या पिरियडमध्ये मार्च एप्रिलच्या ज्या लागवडी टमाटोच्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला गळे भरणं खूप महत्त्वाचं आहे। गळे भरल्याने झाडाची शाखीय वाढ होती, झाडामध्ये फुटवा वाढ होतो, फुलाची संख्या वाढते, मुळ्यांची चांगली ग्रोथ होती। मेन म्हणजे मुद्दा मुळ्यांची चांगली ग्रोथ होती। फुटवा झालं, मुळ्याची ग्रोथ झाली म्हणजे फुटवा वाढतो, फुटवा वाढला म्हणजे क्वालिटी दिसते, फुलाचं रूपांतर फळात होतं। म्हणजे भरपूर प्रकारचे कारणे असे गळे भरणीला। 100% तुम्ही गळे भरणी करा आणि अर्धवट करा। असंच काहीतरी प्रॉब्लेम जर तुम्हाला जर आला तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।